राणी, ए राणी, चल बरं पटपट शाळेची तयारी कर, उशीर होतो मग. हिला कुठून कळालं आता? नाही ग राणी, मी काय तुला सोडून मावशीकडे नाही जाणार आहे. तू शाळेत जा बरं आता. चल आवर पटपट. हे बघ राणी, असं शाळा बुडवणं बरोबर नाही बेटा. मी तुला म्हटलं ना मी तुला मावशीकडे घेऊन जाईल, तर मी जेव्हा जाईल ना तेव्हा मी तुला नक्की घेऊन जाईल. पण आता शाळा नको बुडवू ना राणी. आवर पटपट. हा नाही जाणार ना, तुला सोडून मी नाही जाणार राणी. तुला घेऊनच जाईल. हो बाई रड, पण जा आता शाळेत जा पटकन. आवर पटपट. बाय बेटा, बाय बाय बाय. कसं करू बाई आता? पोरगी ती चांगली धमकीच देऊन गेली मला. जाऊ दे, मी जाऊन येते ती शाळेतून येईपर्यंत. तिच्यासाठी काहीतरी आणते आणि तिला समजून सांगून देईन नंतर. जाते. चल बाई पटपट काम आवरते. पोरगी येण्याच्या अगोदर जाऊन येते. एवढ्याशा पोरीचं भेव लागलं बाई मला आता. हॅलो गज्जू, आवरले का बाई कामं? आवरले ताई, आवरले. तुझ्याच पंची वाट बघत होते मी. चल मग येऊ जाऊन पटकन. मला पण ती पोरगी शाळेतून घरी येण्याच्या अगोदर यावं लागन. का ग ताई, काही झालं का काय? नाही बाई गज्जू, आता काय सांगू तुला. पोरगी शाळेतच जायला तयार नव्हती ना. मला पण येऊ दे मागेच लागली. शाळेतच नाही जात. कसं बसं समजून पाठवलं बाई पोरीला. तर आता तिला मी म्हटलं की तिला शाळेतून यायच्या अगोदर मी घरी येऊन जाते सगळं घेऊन भाऊन म्हणून. काय ग ताई, तू पण आता बाजारात गेल्यावर घाई करशील. मग चल घरी पटकन. मग मला निवांत शॉपिंग पण नाही करू देणार तू. चलायचं असतं घेऊन तिला पण. नसते गेली एक दिवस शाळेत तर काय झालं असतं लगे? झालं तर काही नसतं म्हणा गजू, पण आता कुठं उन्हातानाचं पोरांना लेकरांना घेऊन जातं सांग बरं मला. पुन्हा त्यांचं काही ना काही चालत राहतं. मग व्हायचं काम ते राहून जातं आणि मग वेगळंच काहीतरी मागे लागतं. ते पण बरोबर म्हणा. बरं चल मग निघते मी पण. निघ मग तू पण. भेटू मग आपण बाजारामध्ये. का घरी येते माझ्या? येते ना बाई, तुझ्याच घरी येते. तू मी सोबत जाऊ. मग रस्त्यातच तर रे. तू तयार होऊन बस फक्त. हो ताई हो, ये मग पटकन. आवडते मी पण. जमलं, येतो आता जाऊन पटकन. राणी, आली बाई शाळेतून? आज इतक्या लवकर कसं काय आली बाई? हो आली मी. पण तू मला पहिले सांग, तू मला सोडून गेली होतीस ना? मी तुला म्हटलं होतं ना नको जाऊ मला सोडून म्हणून. मी पण येते म्हणून तुझ्यासोबत. ते कसं झालं माहितीये का बाई? आई, तू मला काहीच नको सांगू. तू माझ्याशी बोलूच नको. तू माझ्याशी खोटं बोलली. तू मला घेऊन नाही गेली. अगं बाई, मी जाणारच नव्हते तुला सोडून. पण मावशीचा फोन आला आणि मावशी काय म्हणे, मावशीला गावाला जायचं ना आपल्या. मग तिला साडी घ्यायची होती नवीन. मग ती म्हणे तनू झोपलेला आहे ना, तोपर्यंत ताई आपण जाऊन येऊ. मी म्हटलं तिला की माझी राणी चिडेल. माझी राणीने पहिलेच सांगितलेलं आहे की आई मला सोडून बाजारमध्ये नको जाऊ. मी येईल मग आपण जाऊ असं म्हटलं मी मावशीला. मावशी म्हणे ताई आज आपण जाऊन येऊ आणि मग मी गावावरनं आले की तनूला आणि राणीला दोघांना घेऊन बागेत चालले जाऊ. हो, मावशी गावावरनं आली की तुमच्या दोघांनाही बागेत घेऊन जाऊ.
बाप रे कशाचा एवढा आनंद झाला माझ्या राणीला. बाबा बाबा तनुला आणि मला मावशी बागेत घेऊन जाणार आहे गावावरून आली की. हो खरं. अरे वा, जा हा मग मस्त बागेत जा, मजा करा. आज नाही काय बाबा, गावावरून आले की जाणार आहे आम्ही. हो का बेटा, बरं ठीक आहे, चालतं हा. राणी, ए राणी कुठे चालली बाई? आई मी जाते ना, माझ्या फ्रेंड्सना सांगून येते ना मी बागेत जाणार आहे म्हणून सुट्टीच्या दिवशी. अगं पण जेवण वगैरे करून जाणार राणी. नाही मी आत्ताच सांगून येते, आली की जेवण मग आरामात. बर जा मग, ये पटकन पण ना, जेवायला थांबतो मग मी आणि बाबा. हा होय पटकन येते. अहो तुम्ही बसा, मी चहा टाकते हा लगेच.